ते सर्व प्रेक्षक आणि माझ्या भाऊ बहिणींनो, जय भीम. सध्याचा काळ हा अत्यंत धकाधकीचा आहे. आपल्याला हे माहित आहे की आपण एका निवडणुकीच्या प्रक्रियेमधून जात आहोत. यावेळेस चालू असलेली ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही काही सर्वसाधारण निवडणूक नाही. तर या देशामध्ये मागच्या 10-1 वर्षापासनं जे राजकारण सुरू झालेलं आहे त्या राजकारणाने एक वेगळा चेहरा धारण केलेला आहे. हा चेहरा धर्मांध राजकारणाचा आहे. आपल्याला हे माहित आहे की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण या भारताला सार्वभौम समाजवादी लोकशाही समाजवादी गणराज्य घडवण्याची शपथ घेतलेली आहे. पर्यायानं या देशाची जी कुठली संस्कृती आहे, जी धर्मनिरपेक्ष संस्कृती आहे, जी मानवतावादी संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या विपर्यस्त अशा प्रकारची धारणा आणि अशा प्रकारचं विचार, अशा प्रकारची मूल्य ही मागच्या 10 वर्षापासून भारतामध्ये रुजवली जाण्याचा प्रयत्न दिसत आहे. मागच्या 10 वर्षापासून जे राजकारण सुरू झालेलं आहे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या राजकारणाने धर्म हा राजकारणामध्ये आणलाय, सत्ताकारणामध्ये आणला आणि तो या पद्धतीनं या तोडीस आणलाय, या पद्धतीनं आणलाय की धर्माचं स्वरूप धर्मांधतेत व्हावं. म्हणजे धर्म ही वेगळी बाब आहे पण धर्मांधता ही वेगळी बाब आहे. धर्म हा माणसाला कदाचित नीती नियमांनी जगण्याचं शिकवत असेल पण धर्मांधता ही माणसाला द्वेष करायला शिकवते. धर्मांधतेमुळे माणसाला द्वेषाची भावना जागी होते आणि एक धर्म हा दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध उभा राहतो. एक धर्म दुसऱ्या धर्माला शत्रू समजतो. एक धर्म दुसऱ्या धर्माला संपवण्याचा प्रयत्न करत राहतो. या पद्धतीची वैशिष्ट्ये ही धर्मांधतेला प्राप्त होतात आणि धर्मांधतेमुळे धर्माला प्राप्त होतात. अर्थात धर्माचं धर्मांधतेमध्ये रूपांतर होणं ही खरं म्हणजे धर्माची एक प्रकारची अवनत अवस्था असेल. धर्माला जर अवनत रूप जर कशामुळे येत असेल तर धर्मामध्ये जेव्हा धर्मांधता निर्माण होते तेव्हा धर्माला एक प्रकारचं अवनत रूप असं प्राप्त होतं. आणि अशा प्रकारचं रूप हे मागच्या 10-1 वर्षापासून भारतामध्ये आलेलं आहे. भारताची संस्कृती मी आधी ज्या पद्धतीनं सांगितली त्या पद्धतीनं भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या प्रकारचा हा देश आहे. आणि अशा देशामध्ये जेव्हा धर्मांध राजकारण सुरू होतं तेव्हा हे एका अर्थानं देशावर आलेलं खूप मोठं संकट असतं. आणि हे संकट टाळण्यासाठी, हे संकट नाकारण्यासाठी किंवा हे संकट निवारण्यासाठी जी कुठली प्रक्रिया किंवा जो कुठला अधिकार आपल्या भारतीयांच्या हातामध्ये आहे तो आहे राजकारण आणि तो आहे निवडणुका. तेव्हा भारताच्या सर्व जनतेच्या हातामध्ये आता भारताची जी मूळ मूल्य आहेत, जी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष मूल्य आहेत, ही धर्मनिरपेक्ष मूल्य टिकवण्याची एक संधी किंवा त्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी या निवडणुकीमुळे आपल्याला प्राप्त होणार आहे. तेव्हा अशा पद्धतीची ही निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला भारतामध्ये अनोखे महत्व आहे, एक विलक्षण महत्व आहे. हे महत्व जसं देशाच्या या निवडणुकीला जसं देश पातळीवर महत्व आहे, अतिशय महत्व प्राप्त होत आहे, त्याच पद्धतीनं ही निवडणूक या देशातल्या फुले आंबेडकरी चळवळीला सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा देश जर राज्यघटनेवर चालत असेल, हा देश जर स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांना स्वीकारत असेल, हा देश जर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याची आपण शपथ घेतली असेल तर याचा अर्थ असा की आपण फुले आंबेडकरी चळवळीनी ही जी मूल्य स्वीकारलेली आहे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय, ही मूल्य फुले आंबेडकरी चळवळीची मूल्य आहेत. आणि जर धर्मांध राजकारण, धर्मांध पक्ष, धर्मांध राजकारण जर या मूल्यावर आक्रमण करत असेल तर पर्यायानं हे फुले आंबेडकरी चळवळीवरचं सुद्धा आक्रमण ठरतं. म्हणून फुले आंबेडकरी चळवळीसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. तेव्हा फुले आंबेडकरी चळवळीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्यामुळे या निवडणुकीमध्ये
फुले आंबेडकरी चळवळीची सामर्थ्य वाढवणं, फुले आंबेडकरी चळवळ असेल, फुले आंबेडकरी चळवळीचं राजकारण असेल, या चळवळीचं सामर्थ्य वाढवणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. ज्या मूल्यांच्या, ज्या धर्मांधतेच्या विरुद्ध या चळवळीला लढायचं आहे, ती लढण्यासाठी या चळवळीची सामर्थ्य वाढवणं, या चळवळीची शक्ती वाढवणं, तिचा जोम वाढवणं हा अत्यंत महत्वाचा भाग ठरतो. त्यामुळे एकीकडे या चळवळीला बळ दिलं पाहिजे, देता आलं पाहिजे. या चळवळीचं जे कुठलं राजकारण आहे, कारण आता प्रत्यक्ष राजकारणाचीच लढाई, सत्ताकारणाचीच लढाई आपण लढत असल्यामुळे या सत्ताकारणाला आणि या राजकारणाला, या चळवळीच्या राजकारणाला बळ देण्याची वेळ ही आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. कारण आता हे राजकारण, म्हणजे आता हे आपल्याला समजून घेता येऊ शकतं की आज धर्मांध शक्तीच्या विरुद्ध फुले आंबेडकरी शक्ती अशी एकास एक आमने सामने आलेली आहे. म्हणजे आज आपण हे बघतो की या निवडणुकांमध्ये जे कुठले 2 टप्पे निवडणुकीचे पार पडले आणि जो कुठला प्रचार सुरू आहे, या प्रचारामध्ये जे मुद्दे चर्चेला येत आहेत, त्या मुद्द्यांवरनं हे लक्षात येत आहे की आता जर भारतीय राज्यघटना बदलण्यासारखा मुद्दा जेव्हा चर्चेमध्ये येऊ लागलाय आणि राजकीय मुद्दा ठरू लागलाय, त्यावरून हे आपल्याला लक्षात येतं की आता फुले आंबेडकरी चळवळ आणि धर्मांध शक्ती या अत्यंत नेमकेपणानं आमने सामने येऊन उभ्या ठाकलेल्या आहेत असं दिसतं. म्हणजे आज जरी राजकारणाच्या पातळीवर, पक्षाच्या पातळीवर वेगवेगळे पक्ष जरी उभे असलेत, वेगवेगळे पक्ष जरी राजकारणामध्ये आपला आपला प्रचार करत असले, तरी जर सगळ्या पक्षांच्या स्टेजवर जर भारतीय राज्यघटनेची चर्चा होत असेल, एक गट जर म्हणत असेल की येणारी सत्ता ही भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी 400 सीटा निवडून आणल्या पाहिजे या पद्धतीचं भाकीत ते करत आहेत, आणि दुसरीकडे आम्हीच काय, पण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आलेत तरी या देशाची घटना बदलू शकत नाही, या पद्धतीची चर्चा आणि या पद्धतीचा एक संघर्ष हा जेव्हा भारताच्या या राजकारणामध्ये व्हायला लागलेला आहे, त्यावरून हे लक्षात येतं की पक्ष कुठलाही असेल, व्यासपीठ कुठलंही असेल, विचारपीठ कुठलंही असेल, पण त्या विचारपीठावर चर्चा जर भारतीय राज्यघटनेची होत असेल तर त्यावरून हे आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं की आज राजकारणाच्या या रणधुमाळीमध्ये, निवडणुकांच्या या रणधुमाळीमध्ये खरं म्हणजे 2 मूल्यच आमने सामने येऊन ठाकलेली आहेत. एक मूल्य हे समताधिष्ठित राजकारणाचं आहे किंवा समताधिष्ठित मूल्य आहे, आणि दुसरं मूल्य हे विषमताधिष्ठित आहे. तेव्हा विषमताधिष्ठित मूल्य म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की विषमता, धर्मांधता, मनुस्मृती, वर्णव्यवस्था यासारखी विषमताधिष्ठित मूल्य एका बाजूला, आणि त्याच्या विरुद्ध भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य, ही दोनही मूल्य आमने सामने जर उभी राहत असेल तर त्यावरून हे लक्षात येतं की हा संघर्ष सरळ सरळ धर्मांधता विरुद्ध स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय, किंवा सरळ सरळ धर्मांधता विरुद्ध फुले आंबेडकरी चळवळ या पद्धतीचा संघर्ष या देशामध्ये उभा राहतोय. मग तो कुठल्या भाषेमध्ये, कुठल्या विचारपीठावरनं तो व्यक्त होता हा भाग वेगळा, पण चर्चा जर राज्यघटनेची होत असेल, चर्चा जर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाची होत असेल, चर्चा जर धर्मांधतेची होत असेल, चर्चा जर भारतीय राज्यघटना बदलण्याची होत असेल किंवा राज्यघटना ही अबाधित राहील या प्रकारची होत असेल, तर याचा अर्थच असा आहे की ही सरळ सरळ लढाई आता मूल्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि ज्या मूल्यांसाठी फुले आंबेडकरी चळवळ कार्य करत आहे, त्या फुले आंबेडकरी चळवळीवर एक वेगळी जबाबदारी ही येऊन ठेपलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. कारण आता पक्ष कुठलेही असले तरी मूल्यांचं राजकारण होतंय किंवा मूल्यांवर चर्चा होते आणि मूल्यांचा संघर्ष होतो. पर्यायानं तो फुले आंबेडकरी विचार, फुले आंबेडकरी चिंतन, फुले आंबेडकरी तत्वज्ञान, फुले आंबेडकरी मूल्य आणि धर्मांध मूल्य याच्यामध्ये हा संघर्ष उभा राहताना दिसतो. अशी जर परिस्थिती असेल आणि असा जर संघर्ष असेल तर या चळवळीतल्या कार्यकर्त्यांपासनं, विचारवंतांपासनं, राजकीय नेत्यांपासनं सगळ्यांचीच ही जबाबदारी येऊन पडते, सगळ्यांवरच ही जबाबदारी येऊन पडते की या चळवळीचं बळ हे वाढवलं पाहिजे किंवा या चळवळीचं जे कुठलं राजकारण आहे त्याचं बळ वाढवलं पाहिजे. अशी वस्तुस्थिती असताना आपल्याला असं लक्षात येतं की आज महाराष्ट्रामध्ये जे कुठलं फुले आंबेडकरी राजकारण सुरू आहे किंवा जे कुठली फुले आंबेडकरी चळवळ सुरू आहे आणि जे चळवळीचं राजकारण सुरू आहे, या चळवळीच्या राजकारणाच्या विरुद्ध काही विधानं ही व्यक्त होताना दिसत आहे. आता ती
ती विधानं राजकीय किती, अराजकीय किती, ती समंजसपणातनं आलेली किती, ती राजकारणाचा भाग किती, ती प्रचाराचा भाग किती, हा भाग वेगळा. पण तरी सुद्धा या प्रकारची विधानं ही व्यक्त व्हायला लागलेली आहे. आणि त्यातल्या त्यात काही विधानं तर इतक्या या प्रकारची आहेत की ती आपल्याला सरळ सरळ विनोदी विधानं वाटावीत. या प्रकारची विनोदी विधानं ही फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकारणावर, आणि अधिकच नेमकेपणानं बोलायचं झालं तर आज मध्यवर्ती राजकारण करणारे, फुले आंबेडकरी चळवळीचं मध्यवर्ती राजकारण करणारा वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे, या पक्षाच्या भूमिकांवर, या पक्षाच्या धोरणावर अशा प्रकारची विनोदी विधानं होतानाही आपल्याला दिसत आहेत. यातल्या काही विधानांचा आधार घेऊन आपण ही चर्चा आज पुढे नेणार आहोत. मित्र, हे लक्षात घ्या की याच्यापैकी मी 2 विधानं उदाहरणासाठी म्हणून या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. यातलं पहिलं विधान आहे डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं, की त्यांचं विधान असं आहे की महाराष्ट्रामधलं दलित राजकारण हे पूर्णतः संपलेलं आहे. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे एबीपी माझावर जी कुठली मुलाखत दिलेली आहे, किंवा एबीपी माझावर असेल किंवा आणखी कुठे असेल, पण ती मुलाखत आहे, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं विधान केलेलं आहे की आज महाराष्ट्रातलं दलित राजकारण हे पूर्णपणे संपलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण सुरू आहे, म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे कुठलं राजकारण सुरू आहे, किंवा त्यांनी आणखी त्याच्यामध्ये एक उल्लेख केलाय की बीएसपी जे कुठलं राजकारण करत आहे, त्यांचं सरळ सरळ असं विधान होतं की बीएसपी ही सरळ सरळ बीजेपीला प्रत्यक्षपणे मदत करत आहे, आणि वंचित बहुजन आघाडी ही मात्र बीजेपीला अप्रत्यक्षपणे मदत करण्याचं राजकारण करत आहे. असं एक अत्यंत विनोदी वाटावं या पद्धतीचं विधान हे डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी केलेलं आहे. आणि दुसरं विधान जे केलेलं आहे ते आहेत आपले डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचं विधान. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलंय की ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण हे पूर्णपणे बीजेपीला मदत करणारं आहे. म्हणजे या दोन्हीही विधानांचा जो आशय आहे तो एकच आहे की प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे बीजेपीला मदत करणार आहे, या पद्धतीचं हे विधान आहे. आता आपल्याला हे माहित आहे की डॉक्टर रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातलं एक थोर नाव आहे, एक अत्यंत प्रगल्भ विचारवंत म्हणून आपण डॉक्टर रावसाहेब कसबेंना मानतो. रावसाहेब कसबेंनी भारतातल्याच नाही तर जगातल्या मानवाने जी कुठली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उत्क्रांती केलेली आहे, या उत्क्रांतीचा वेध घेणारं विपुल असं लिखाण केलेलं आहे. ते राज्यशास्त्राचे आणि राजकारणाचे अभ्यासक आहेत. आता राजकारणाचे आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक असणाऱ्या डॉक्टर रावसाहेब आणि डॉक्टर एक लक्षात घेतलं पाहिजे, मी या ठिकाणी नमूद करतोय की डॉक्टर रावसाहेब कसबे हे आदरणीय आहेत, ते विचारवंत आहेत, ते चळवळीचे विचारवंत आहेत. ते फुले आंबेडकरी चळवळी किंवा विशेषतः परिवर्तनवादी आणि पुरोगामी ज्या कुठल्या चळवळी आहेत त्याचे ते अभ्यासक आहेत आणि त्याचे ते समर्थकही आहेत. आणि त्यांनी जे बहुमोल काम केलंय त्यांच्याबद्दलचा आदरही आपल्या मनामध्ये आहे. पण आपण हे मान्य करतोय की ही विचाराची लढाई आहे, हा विचाराचा संघर्ष आहे आणि ही विचाराने चालणारी चळवळ आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर रावसाहेब कसबे सुद्धा हे मान्य करतील की विचारामध्ये सुद्धा एक प्रकारची उत्क्रांती होत राहते. आणि विचारामध्ये जी उत्क्रांती होत राहते ती एखाद्या वक्त्यांनी एखादं मत मांडणे आणि त्या मतामध्ये जर काही अधिक उणं असेल तर त्याच्याबद्दलचं अधिक विवेचन पुढचा एखादा विद्वान अभ्यासक मांडतोय आणि या पद्धतीनं एक चिंतन, एक विचार हा अधिक प्रगल्भ होत जातो. त्यामुळे डॉक्टर रावसाहेब कसबे सरांनी महाराष्ट्रातलं दलित राजकारण संपलेलं आहे असं म्हणणं हे त्यांचं मत कुठल्या पद्धतीचं आहे, कुठल्या आधारावर त्यांनी केलंय, कुठल्या निष्कर्षापर्यंत ते पोहोचून त्यांनी हे विधान केलंय हे माहीत नाही मला. पण आणि रावसाहेब कसबे सुद्धा या चर्चेला नेमकेपणानं, मोकळेपणानं समोर येतील असं मी मान्य करतोय की डॉक्टर रावसाहेब कसबे सारख्या राजकीय विचारवंतांनी असं विधान करावं की महाराष्ट्रातलं दलित राजकारण संपलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे अत्यंत विनोदी असं विधान आहे त्यांचं. आता माझ्या समाधानासाठी मी असं कदाचित समजू शकेल की दलित राजकारण हे एकजातीय राजकारण आहे, दलित राजकारण हे लाचारीचे राजकारण होते, हे एकजातीय राजकारण होते, दलित राजकारण हे प्रतिक्रियावादी राजकारण होते किंवा आहे,
दलित राजकारण हे मागणाऱ्यांच्या भूमिकेमध्ये असते. दलित राजकारणाबद्दल जर त्यांच्या मनामध्ये ही एक प्रतिमा असेल तर या पद्धतीचं राजकारण संपलं याच्यात आपल्याला आनंदच आहे. लक्षात घ्या की हे आपण नेमकेपणानं या ठिकाणी मांडूयात की दलित राजकारण हे जर लाचारीचं राजकारण असेल, दलित राजकारण हे एकजातीय राजकारण असेल, दलित राजकारण हे दबाव गटाचं राजकारण असेल, दलित राजकारण हे केवळ कुणाच्या तरी वळचणीला उभं राहणारं राजकारण असेल, तर असं राजकारण संपलं असं जर रावसाहेब कसबेंना म्हणायचं असेल तर त्यांच्या या विधानामध्ये आम्हालाही आपल्या सगळ्यांना, या चळवळीच्या सगळ्या विचारवंतांना, या चळवळीच्या सगळ्या समर्थकांना, या चळवळीशी बांधिलकी राखणाऱ्या सगळ्या माणसांना याचा आनंदच होण्याची शक्यता आहे की या प्रकारचं राजकारण संपलं. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कधी काळी म्हणजे दलित राजकारण हे जर एकजातीय राजकारण असेल तर आज दलित राजकारणाला म्हणजे आपल्याला रावसाहेब कसबे सुद्धा हे मान्य करतील की दलित पॅन्थर पासून दलित नावाची संकल्पनाच मुळात ही जातीच्या बाहेर जाणारी, 18 पगड जातींना एकत्र सांधणारी अशी एक संकल्पना होती. आणि दलित पॅन्थरने हा प्रयोग केला होता की जे 18 पगड जाती आहेत, जे दलित राजकारणाला एकजातीय रूप प्राप्त झालेलं होतं, हे एकजातीय रूप नाकारण्यासाठी त्यांनी दलित हा शब्द स्वीकारला होता. आज दलित हा शब्द म्हणजे आर्थिक शोषित आणि सामाजिक शोषित ज्या जाती आहेत त्या सगळ्या जातींना एकत्र संबोधण्यासाठी दलित पॅन्थरने दलित हा शब्द स्वीकारलेला होता. पण तरी सुद्धा आपण आपल्या समाधानासाठी हे म्हणूयात की कदाचित एक दलित हा जातीच्या बाहेर जाणारी ही संकल्पना 50-60 वर्षांनी पुन्हा एक जातीय होते आणि पुन्हा ही जातीमध्येच बंदिस्त होते, जातीमध्येच अडकते. या पद्धतीनं जातीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न दलित पॅन्थरने केलेला असताना सुद्धा भारतीय जाती व्यवस्थेने परत दलित हा शब्द जातीमध्येच कोंबला आणि दलित राजकारण किंवा दलित चळवळ ही जर एकजातीय झाली असेल तर ती आता संपली तरी हरकत नाही. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजचं जे कुठलं राजकारण आहे, म्हणजे मी राजकारणाचा एक अभ्यासक म्हणून किंवा फुले आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक म्हणून आपल्याला जे दिसतं ते जर मांडायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येतं की मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हापासनं बाळासाहेब आंबेडकर राजकारणामध्ये आलेले आहेत आणि बाळासाहेब राजकारणामध्ये जे कुठले प्रयोग केलेले आहेत हे प्रयोग जातीच्या बाहेर जाणारे होते. म्हणजे बाळासाहेबांनाही हे अपेक्षित होतं आणि माहीत होतं आणि कदाचित रावसाहेब कसबेंना हे माहीत असण्याची शक्यता आहे की भारतामध्ये कुठल्याही एका जातीचं राजकारण हे यशस्वी होत नाही. आणि जर एका जातीचं राजकारण यशस्वी तर होतच नाही, पण त्या राजकारणाला जे स्वरूप प्राप्त होतं हे दबाव गटाचं स्वरूप होतं, ते मध्यवर्ती सत्तेचं राजकारण असं स्वरूप त्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे आपल्या हे लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांनी जे कुठलं राजकारण सुरू केलंय महाराष्ट्रामध्ये हे जातीच्या बाहेर जाणार होतं. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन महासंघाचा केलेला प्रयोग असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी मधल्या काळामध्ये डाव्या पक्षांसोबत केलेली आघाडी असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी आता म्हणजे मागच्या 2 इलेक्शन पासून सुरू केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग असेल, हे सगळे प्रयोग जर रावसाहेब कसबेंनी समजून घेतले तर ते हे मान्य करतील की बाळासाहेब आंबेडकरांनी या दलित राजकारणाला जी कुठली जातीय कोंडी पडलेली होती, जी जातीय मर्यादा निर्माण झालेली होती, ही जातीय कोंडी ही बाळासाहेब आंबेडकरांनी बऱ्यापैकी फोडून काढलेली. आणि आज तर आपल्या असं लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे मुस्लिम बांधवांसोबत केलेली युती असेल किंवा मराठा समाजासोबत केलेली युती किंवा मराठा बांधवांसोबत निर्माण केलेला संवाद असेल किंवा जे कुठले भटके विमुक्त आहे, आदिवासी आहे, ओबीसी जाती आहे, या सगळ्या जातींसोबत निर्माण केलेला जो कुठला एक नातेसंबंध आहे किंवा एक संवाद आहे, हा संवादच आपल्याला हे सांगत होता की बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातल्या दलित राजकारणाला, ज्याला तुम्ही दलित म्हणताय, त्या राजकारणाला आज कुठल्या अवस्थेला घेऊन गेलेला. म्हणून आजचं जे राजकारण आहे हे दलित राजकारण नाहीये. म्हणजे रावसाहेब कसबे त्या अर्थानं दलित राजकारण संपलं असं म्हणत असतील तर त्यांचं आपण स्वागतच केलं पाहिजे, कारण ते राजकारणाचे चाणाक्ष जाणकार आहेत. आणि या अर्थानं रावसाहेब कसबेंनी सुद्धा हे मांडलं पाहिजे की या पद्धतीचं जातीत अडकलेलं राजकारण हे संपलेलं आहे. पण तिथून मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी हे राजकारण जातीच्या मर्यादेच्या बाहेर काढलेले, जातीय कक्षेच्या बाहेर काढलेले, ते अधिकाधिक समावेशक करत चाललेले आहेत. कारण भारतामध्ये सत्तेचं राजकारण करणं वेगळं आणि दबाव गटाचं राजकारण करणं वेगळं. बाळासाहेब आंबेडकर हे दबाव गटाचं राजकारण करत नाहीये. दबाव गटाचं राजकारण करण्यासाठी त्यांचं म्हणजे जातीय राजकारण हे पुरेसं होतं.
पण बाळासाहेब आंबेडकर ज्या अर्थी जातीय बंधनातून बाहेर पक्ष काढतायत, चळवळ काढतायत आणि राजकारण काढतायत, त्यावरून रावसाहेब कसबेंनी हे समजून घेतलं पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर हे राजकारण सत्तेचं राजकारण करत आहेत, सत्ता प्राप्तीचं राजकारण आहे करत आहेत, सत्तेमध्ये येण्याचं राजकारण करत आहे, मध्यवर्ती राजकारण करत आहेत. हे राजकारण रावसाहेब कसबेंनी समजून न घेणं ही बाब मला थोडीशी विलक्षण वाटते. आणि या अर्थाने रावसाहेब कसबेंनी पुन्हा आपलं विधान हे दुरुस्त केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, कारण ते फुले आंबेडकरी राजकारणाचे चिकित्सक, जाणकारही आहे आणि अभ्यासकही आहे. आणि राजकारणाच्या अभ्यासकांकडनं राजकारणामध्ये होणारी ही जी उत्क्रांती आहे किंवा राजकारणामध्ये होणारे हे जे बदल आहेत किंवा राजकारणामध्ये होणारे हे जी स्थित्यंतर आहे, ही रावसाहेब कसबेंना समजून घेता येत नाही किंवा समजत नाही असं म्हणणं जरा धारिष्ट्याचं होईल. त्यामुळे रावसाहेब कसबेंनी आपल्या या विधानांची पुन्हा एकदा चिकित्सा केली पाहिजे आणि पुन्हा एकदा हे विधान फुले आंबेडकरी चळवळीला बळ देणारं कसं ठरेल, चिकित्सा करणारं कसं ठरेल, पुढे नेणारं कसं ठरेल, या पद्धतीचं विधान हे रावसाहेब कसबे सरांकडनं आलं पाहिजे. दुसरं जे विधान आहे हे आपलं डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याकडनं आलेलं. आणि मुणगेकरांनी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब आंबेडकर हे बीजेपीला मदत करणारं राजकारण करतात किंवा बीजेपीला मदत करतात या पद्धतीची भूमिका ही भालचंद्र मुणगेकरांनी मांडलेली आहे. आता भालचंद्र मुणगेकरांबद्दल म्हणजे तेही रावसाहेब कसबेंच्या तोलामोलाचे तेवढ्याच तोडीचे हेही एक विचारवंत आहेत. आपण जर भालचंद्र मुणगेकरांचा राजकीय विकास किंवा राजकीय प्रवास जर बघितला तर आपल्या हे लक्षात येतं की युक्रांदमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे. युक्रांदमध्ये जडणघडण झाल्यानंतर ते मला असं वाटतं की डाव्या चळवळींसोबत ते काही दिवस होते, डाव्या चळवळीमध्ये त्यांनी काम केलंय आणि नंतर ते मनमोहन सिंगांच्या मैत्री खातर म्हणजे मनमोहन सिंगांशी असलेले जे कुठले जीवाभावाचे त्यांचे संबंध आहेत त्या संबंधामुळे त्यांची भारताच्या नियोजन मंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि ते राज्यसभा सदस्य म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली होती. आता हा विकास जर बघितला तर भालचंद्र मुणगेकर हे सरळ सरळ काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि एक काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बाळासाहेबांवर टीका करणं म्हणजे एखाद्या काँग्रेसच्या लीडरनी किंवा विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या, विरोधी गटामध्ये असणाऱ्या, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा बीजेपी असेल, या गटातल्या माणसांनी, या गटातल्या नेत्यांनी बाळासाहेबांवर टीका करणे या पद्धतीचं स्वरूप या भालचंद्र मुणगेकरांच्या टीकेला, याच्या पलीकडे या टीकेला फारसा अर्थ नाही. कारण एका काँग्रेसच्या सदस्यांनी, काँग्रेसच्या हायकमांडनी सोपवलेली जबाबदारी, काँग्रेसच्या हायकमांडनी त्यांना जे बोलायला लावलं ते बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यांनी ते त्या पद्धतीनं व्यक्त केलं. त्यामुळे विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्यांनी बाळासाहेबांवर टीका करणं या पलीकडे त्यांच्या या विवेचनाला, त्यांच्या या विधानाला आणि त्यांच्या या पत्रकार परिषदेला फुले आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कुठलंही महत्व दिलेलं नाही. त्यांच्या एकूणच पत्रकार परिषदेकडे अतिशय कुत्सितपणानं या फुले आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, वक्त्यांनी, विचारवंतांनी, विद्वानांनी, नेत्यांनी पाहिलं आणि त्यांच्याकडे कानाडोळा केला. आणि हे साहजिक होतं की भालचंद्र मुणगेकरांचं जे विधान आहे हे काँग्रेसच्या नेत्याचं, काँग्रेसच्या प्रवक्त्याचं, काँग्रेसचं विधान आहे आणि विरोधी पक्ष या पद्धतीनं राजकारणामध्ये बोलतच असतो. राजकारणामध्ये जेव्हा निवडणुका येतात तेव्हा निवडणुकांमध्ये एकमेकावर आगपाखडी केलीच जाते, एकमेकावर आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात आणि या आरोप प्रत्यारोपाला एकमेकाच्या विरोधी उभं राहण्याची भूमिका असते. त्यामुळे या विधानाला फारसं महत्व न देणं, याच पद्धतीनं फुले आंबेडकरी चळवळीतल्या एकूणच जनतेंनी, म्हणजे जो कुठला जनाधार आहे बाळासाहेब आंबेडकरांचा किंवा फुले आंबेडकरी चळवळीचा जो जनाधार आहे, जो राजकीय जनाधार आहे, या राजकीय जनाधाराने तेवढ्याच कुत्सितपणानं भालचंद्र मुणगेकरांकडे पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. भालचंद्र मुणगेकरांबद्दल आणखी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करून ठेवली पाहिजे आणि मुणगेकरही हे आदरणीय आहेत, पण विचारवंत आहे आणि विचाराची लढाई विचारांनी करावी अशी शिकवण त्यांनीच आम्हाला दिलेली असल्यामुळे त्यांच्या या शिकवणुकीचा आधार घेऊनच त्यांच्या या मताचा परामर्शही घेता येईल आणि त्यांच्या या मताचं
खंडनही करतायत. पण त्या भानगडीत पडायची गरज नाही, कारण काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं ते विधान आहे आणि बाळासाहेबांचे ते विरोधक असल्यामुळे ते काँग्रेसच्या विधानाच्या पलीकडे त्याला महत्व नाही. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद करून ठेवली पाहिजे, ती असती की समजा उद्या जर बीजेपीचं सरकार आलं तर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवण्यासाठी भालचंद्र मुनगेकर हे भाजपच्या दारात जाणार नाही याची काहीही खात्री नाही. म्हणजे राज्यसभेचं सदस्यत्व मिळवण्यासाठी त्यांना जर भाजपच्या दारावर जाण्याची वेळ जर आली तर कदाचित हे सुद्धा अशक्य राहणार नाही आणि ते पुढे चालून बीजेपी म्हणजे त्यांचा एकूण विकास जर पाहिजे म्हणजे युक्रानमधनं डाव्या आघाडीमध्ये डाव्या पक्षांमध्ये आणि डाव्या पक्षांकडनं काँग्रेसकडे हा जर त्यांचा विकास पाहिला तर शक्य आहे की याच्या पुढची जी कुठली पायरी असेल ती बीजेपीमध्ये जाण्याची किंवा बीजेपीच्या पाठिंब्याने राज्यसभेवर वगैरे येण्याची हा त्यांचा प्रवास असू शकतो. याच्या पलीकडे दुसरा कुठला प्रवास असणार आहे. आणि पुन्हा आणखी गोष्ट अशी की भालचंद्र मुनगेकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, राज्य नियोजन मंडळाचे सदस्य होते, राज्यसभा सदस्य होते. त्यामुळे याच्या पुढची जर जबाबदारी त्यांना पाहिजे असेल तर या पद्धतीचा त्यांचा विकास हा होऊ शकतो. या दोनही विधानांमुळे मात्र एक गोष्ट निश्चितपणे जाणवायला लागलेली आहे, ती अशी एक बाब या ठिकाणी आणखी नोंदवली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे बीजेपीला मदत करणारं राजकारण आहे. याच्यासाठी जे पत्रक प्रकाशित झालं मधल्या काळात या समाज माध्यमांवर, तर त्या पत्रकामध्ये एक सुखदेव थोरात यांचं सुद्धा नाव होतं. आणि मला अशी खात्री आहे किंवा माझं असं मत आहे की कदाचित हे नाव टाकताना सुखदेव थोरातांचं सुद्धा मत विचारात घेतलं असण्याची शक्यता फार कमी आहे. कारण सुखदेव थोरातांना सुद्धा त्यांचं या पत्रकावर नाव असणं कदाचित आवडलेलं नसणार आहे. पण आजकाल कसं आहे की सगळ्यांची नावं टाका आणि छापा पत्रक असा जो एक प्रचाराचा भाग असतो, या प्रचाराच्या भागाचा एक प्रचाराचा भाग म्हणून ते पत्रक काढलेले. त्यामुळे सुखदेव थोरातांचं नाव असणं हे मला फारसं म्हणजे रुचत नाही, कारण सुखदेव थोरातांना सुद्धा ते पटलेलं नसणार आहे. मित्र हो, मात्र या गोष्टीवरनं एक बाब प्रकर्षानं जाणवायला लागली, ती अशी की आमच्या फुले आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणारे जे कुठले विचारवंत आहेत, विद्वान आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं चळवळीबद्दलचं आणि चळवळीच्या राजकारणाबद्दलचं जे कुठलं मत व्यक्त होताना दिसत आहे, त्यावरून एक असं वाटायला लागलं की राजकारणाबद्दलची आणि चळवळीबद्दलची फारशी चांगली समज ही आपण करून घेतलेली नाही. म्हणजे आपली जी कुठली समजूत आहे चळवळीबद्दलची, ही चळवळीबद्दलची समजूतच कदाचित आपली फारशी प्रगल्भ नाही असं मला वाटायला लागले. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय स्थित्यंतरासाठीच आपण ही चळवळ करतोय. म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीचं जे अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट असेल तर ते अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट हेच मुळात राजकीय सत्तांतर आहे. आणि हे राजकीय सत्तांतर म्हणजे त्याला असलेला जो राजकीय भाग आहे, या चळवळीच्या मूलगामी ठिकाणी किंवा ज्या गाभ्याच्या ठिकाणी राजकीय सत्तांतर हा जो गाभ्याचा भाग आहे, हा गाभ्याचा भाग कदाचित आपण समजून घेतला नाही. किंवा बरेचदा असंही होतं की एखाद्या चळवळीचं आयुष्य जसजसं वाढत जातं, एखादी चळवळ जसजशी अधिक वय होतं त्या चळवळीचं, तसतसे त्या चळवळीमध्ये त्या चळवळीबद्दलची काही एक भाकितं हे तयार होत जातात. म्हणजे आज आपल्याला हे लक्षात येतं, म्हणजे मला हे या ठिकाणी मांडता येऊ शकतं की ज्या फुले आंबेडकरी चळवळीचा आपण विचार करत आहोत, माझ्या माहितीप्रमाणे आणि मी समजतो तसं की ही चळवळ 5 शाखांमध्ये चालते. म्हणजे सामाजिक चळवळ, जी समाजातली आंदोलनं, समाजातल्या चळवळी, धरणे, मोर्चे, निदर्शने याच्या आधाराने चालणारी चळवळ, सांस्कृतिक चळवळ, जी साहित्य, कला याच्या आधाराने चालणारी चळवळ, धम्म चळवळ, राजकीय चळवळ आणि आर्थिक चळवळ, या 5 शाखांनी फुले आंबेडकरी चळवळ चालते. मात्र या 5ही शाखांचं जर ध्येय आणि उद्दिष्ट असेल तर ते बेसिकली या देशामधलं राजकीय स्थित्यंतर हा एक गाभ्याचा भाग आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
जी त्यांची चळवळ सुरू केली हीच मुळात राजकीय स्वरूपाचे अधिकार आणि हक्क मागण्यासाठी साऊथ बरो कमिशनला जे निवेदन दिलं त्या निवेदनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू होते. म्हणजे या चळवळीची सुरुवातच राजकीय या स्वरूपाची आहे. आणि मग पुढे आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळे राजकीय पक्ष स्थापन करत जातात आणि राजकीय पक्षाचं पाठबळ वाढवण्यासाठी त्याला सामाजिक चळवळीचा आधार देतात. त्या सामाजिक चळवळीची एक पार्श्वभूमी आणि वैचारिक चळवळीची एक पार्श्वभूमी उभी करत नेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कुठले क्रांती प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे या क्रांती प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडण्यासाठी जी उदाहरणं घेतलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो क्रांती प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे तो सुद्धा राजकीय उदाहरणांची आधाराने मांडलेली ती म्हणजे राजकीय उदाहरणं घेऊन हा क्रांती प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. या देशामध्ये समताधिष्ठित मूल्य आणि विषमताधिष्ठित मूल्य यांचा कायमस्वरूपी संघर्ष होत राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती प्रतिक्रांतीच्या सिद्धांताचा हा सार आहे की हा देश मूलतः समताधिष्ठित आहे. म्हणजे आपण हे मान्य करूयात. आपण फुले आंबेडकरी चळवळीची जर सकारात्मक मांडणी करायची असेल तर ती या पद्धतीनं केली पाहिजे की फुले आंबेडकरी म्हणजे हा देश हा मूलतः समताधिष्ठित देश आहे. या देशाची मूलतः ही समता या देशाची मूल्य ही समतेवर आधारित मूल्य आहेत. हा देश समताधिष्ठित मूल्यांचा देश आहे आणि या देशातल्या समताधिष्ठित मूल्यांवर वारंवार विषमताधिष्ठित मूल्यांची आक्रमणं होत जातात. आता इथं जरी आपण विषमताधिष्ठित यांना मूल्य म्हणत असलो तरी तीही काही खऱ्या अर्थानं मूल्य नाहीत. तर विषमता हे सत्ता संपादन करणं किंवा आक्रमण करून पुढच्या सैन्याला जिंकण्यासाठी केलेल्या नीती जे कुठले आडाखे करावे लागतात त्याचा तो भाग आहे. म्हणजे आपलं सैन्य संख्येने जर खूप मोठं असेल म्हणजे आपले विरोधक जर संख्येने खूप मोठे असेल तर या विरोधी सैन्याला जिंकण्यासाठी त्यांच्यामध्ये विभागण्या करा, त्यांच्यामध्ये विषमता निर्माण करा, त्यांच्यामध्ये भेद निर्माण करा आणि भेद करून त्यांना छोट्या छोट्या खंडामध्ये विभागा आणि एकदाच आपल्याला सगळ्या देशावर राज्य करता येणार नाही. एकदाच आपल्याला या सैन्यांना जिंकता येत नाही. पण या सैन्याला जर आपण विभागलं या सैन्याला पण छोट्या छोट्या गटामध्ये विभागलं तर मात्र आपल्याला याच्यावर राज्य करता येईल आणि यांना आपल्याला पराभूत करता येईल. ही नीती आहे, ही युद्ध नीती आहे. म्हणजे ज्याला आपण विषमतेची मूल्य म्हणत आहोत ही विषमतेची मूल्य ही मूल्य नाहीत तर ही युद्धाची नीती आहे. आणि या पद्धतीची युद्धाची नीती वापरून भारतातलं जे समताधिष्ठित समाज आहे, भारतातलं जे मनुष्यबळ आहे, भारतातला जो समाज आहे जो समताधिष्ठित समाज आहे या समताधिष्ठित समाजावर या नीतीचा या युद्धनीतीचं आक्रमण होत जातात, वारंवार होत जातात. पण या युद्धनीतीवर परत या युद्धनीतीचा पराभव करून भारतीय जनमानस जे मूलतः समताधिष्ठित जनमानस आहे हे वारंवार या युद्धनीतीचा पराभव करतात आणि वारंवार आपली समताधिष्ठित मूल्य प्रस्थापित करत जातात. म्हणजे भारत हा मूलतः समताधिष्ठित देश असणं, समताधिष्ठित मूल्यावर आक्रमण, विषमतेची युद्धनीतीची आक्रमणं होणं आणि भारतीय जनमानसांनी परत त्या युद्धनीतीचा पराभव करणं आणि परत आपली समताधिष्ठित मूल्य इस्टॅब्लिश करत जाणं, प्रस्थापित करीत जाणं, या पद्धतीची जो कुठला संघर्ष भारतामध्ये चालतोय हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष म्हणून नोंदवलेला आहे. म्हणजे बेसिकली ही आपली जी चळवळ आहे सगळी ही चळवळच मुळात राजकीय चळवळ आहे, राजकीय स्वरूपाची, राजकीय सत्तांतराची चळवळ आहे. म्हणून आज जर आपण फुले आंबेडकरी चळवळीतल्या माणसांनी त्यांचं राजकीय आकलन, त्यांची राजकीय प्रगल्भता जर वाढवली नाही, विकसित केली नाही तर ही चळवळ कितीही वर्ष चालत राहिली तरी ती यशस्वी होत नाही. म्हणून आपल्या चळवळीला सगळ्या विद्वानांनी, विचारवंतांनी त्यांची राजकीय समज, राजकीय भान आणि राजकीय प्रगल्भता ही वाढवली पाहिजे. बेसिकली या देशावर समताधिष्ठित मूल्यांची सत्ता प्रस्थापित करणं आणि ती कायम ठेवणं हे आपल्या चळवळीचं मुख्य उद्देश आहे. हा आपल्या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. या देशाची जी मूळ संस्कृती आहे, समताधिष्ठित संस्कृती, ती संस्कृती एस्टॅब्लिश करीत जाणं हे आपल्या चळवळीचं मूलभूत ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी राजकीय पातळीवर कार्य करणं, राजकीय आंदोलन करणं, सत्ता प्राप्तीचं राजकारण करणं, सत्तेचं राजकारण करणं हे भान आपण जपलं पाहिजे. तेव्हा ही प्रगल्भता फुले आंबेडकरी चळवळीच्या विद्वानांमध्ये, विचारवंतांमध्ये आली पाहिजे. हे आपण बरेचदा असं मान्य केलं जातं की
फुले आंबेडकरी चळवळीला हे भान खरं म्हणजे विद्वानांनी विचारवंतांनी दिलं पाहिजे. विद्वानांनी विचारवंतांनी या पद्धतीनं या चळवळीचं नेतृत्व केलं पाहिजे. पण बरेचदा होतं असं की राजकीय चळवळीमध्ये काम करणारे किंवा राजकीय शाखेमध्ये काम करणारे, राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना या चळवळीला हे भान द्यावं लागतं आणि मग चळवळीला त्या दिशेनं नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. खरं म्हणजे विचारवंतांनी विद्वानांनी फुले आंबेडकरी चळवळीचं राजकारण अधिकाधिक प्रतिष्ठित करत नेणं, अधिकाधिक समर्थ करत नेणं, अधिकाधिक सामर्थ्यवान करत नेणं, त्याला बळ देणं, त्याला दर्शित करणं, त्याला दिशा दिग्दर्शन करणं आणि त्याचं बळ वाढवत नेणं, ही जे भान, ही जी भूमिका फुले आंबेडकरी चळवळीतल्या विचारवंतांनी, विद्वानांनी, अभ्यासकांनी करण्याची गरज आहे. ते त्यांचं भान, त्यांचं हे कार्य जे आहे, हे कार्य त्यांनी न केल्यामुळे राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना, नेत्यांना ती जबाबदारी आपल्या शिरावर घ्यावी लागते आणि त्या पद्धतीने हे काम करावं लागतं. त्यामुळे ही जी भूमिका आहे, ही भूमिका आपल्याला स्वीकारता आली पाहिजे आणि ही भूमिका स्वीकारली पाहिजे. आज आपल्याला हे लक्षात येतं, म्हणजे आज ही गरज फुले आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचं राजकारण किंवा बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण, याला बळ देण्याची, याला समर्थ करण्याची, याला सामर्थ्यवान करण्याची, त्याला मुख्य केंद्रामध्ये किंवा केंद्रवर्ती ठिकाणी आणण्याची ही जबाबदारी या विद्वानांनी स्वीकारायला पाहिजे आणि ती स्वीकारण्याची गरज ही या विद्वानांवर येऊन पडलेली आहे. आज आपल्या हे लक्षात येत आहे आणि आपण हे जेव्हा पाहतोय डोळे उघडे ठेवून समाजात, तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की आज बीजेपीने भारतातलं संपूर्ण राजकारण हे चिरडून टाकलेलं आहे. म्हणजे अत्यंत निर्दयीपणे, म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा एक प्रकारची सहिष्णुता, राजकारणामध्ये एक प्रकारचा समभाव हा आजपर्यंत भारतीयांनी जोपासलेला होता. म्हणजे विरोधकांची मतं, विरोधकांची मूल्य, विरोधी पक्षात असले तरी त्यांचा सन्मान, त्यांच्या मूल्यांचा सन्मान, त्यांच्या मतांचा सन्मान, त्यांच्या संघटनेचा सन्मान, असं एक कल्चर, अशी एक संस्कृती भारतामध्ये ही अस्तित्वात आहे आणि होती. आज आपल्या असं लक्षात येतं की आज भारतातलं हे विरोधी पक्ष म्हणून असलेलं जे कुठलं एक कल्चर होतं, हे विरोधी पक्ष म्हणून असलेलं कल्चर हे बीजेपीने अत्यंत निर्दयीपणे चिरडून टाकलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये विरोधी पक्ष हा अस्तित्वातच नाही इथपर्यंत ची एक परिस्थिती ही आज निर्माण झालेली आहे. एखाद्या राजकीय सत्तेने इतक्या निर्दयीपणे भारतामध्ये वाटचाल करावी, ही बाब भारतामध्ये पहिल्यांदाच घडते. हे जसं भारताच्या पातळीवर घडलं त्याच पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा लक्षात येतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांचं इथल्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी प्राबल्य आहे आणि जोपर्यंत मराठा बांधवांचं प्राबल्य या राजकारणामध्ये राहणार आहे तोपर्यंत आपल्या सत्तेला हा धोका निर्माण होऊ शकतो आणि तो कदाचित महाराष्ट्रातूनच निर्माण होऊ शकतो, अशी भीती बीजेपीला वाटली असण्याची आणि वाटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बीजेपीने महाराष्ट्रामध्ये जे कुठलं राजकारण आहे तेही तेवढ्याच निर्दयीपणे चिरडून धरलेले. म्हणजे ज्या शिवसेनेसोबत त्यांनी मागच्या निवडणुका लढल्या, ज्या शिवसेनेला ते आपला समानधर्मी बांधव मानत होते, कारण बीजेपी ज्या पद्धतीचं हिंदुत्व स्वीकारते त्याच पद्धतीचे हिंदुत्व शिवसेनेनेही मधल्या काळामध्ये त्याच प्रकारच्या हिंदुत्वाची ग्वाही आणि त्याच प्रकारच्या हिंदुत्वाचं भाष्य हे केलेलं असल्यामुळे एक समान धर्मी या अर्थानं शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी राजकारण लढलं. पण आपण पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 19च्या निवडणुकांमध्ये या शिवसेनेनी म्हणजे जे महाराष्ट्रातले जे मराठा बांधव आहे आणि महाराष्ट्रातले जे मराठा बांधव हे सत्तेशिवाय राहूच शकत नाही, सत्तेशिवाय फार काळ टिकूच शकत नाही किंवा धीर धरू शकत नाही, या पद्धतीची त्यांची धारणा असल्यामुळे या मराठा बांधवांनी आणि अधिक नेमकेपणानं बोलायचं झालं तर राष्ट्रवादींनी शिवसेनेला बीजेपीकडनं तोडून त्यांनी शिवसेनेसोबत युती करून इथे सत्ता स्थापन केली. तेव्हा बीजेपीचा एक खूप मोठा भ्रमनिरास हा शिवसेनेबद्दल झाला आणि त्याची अत्यंत चीड येऊन
बीजेपीनी तितक्याच निर्दयीपणे शिवसेना ही चिरडून टाकलेली आहे. म्हणजे शिवसेनेचे दोन तुकडे केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं ज्या मराठा प्राबल्यामुळे मराठा राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं आणि कदाचित इथूनच आपल्याला विरोध होऊ शकेल या पद्धतीची एक भीती बीजेपीला वाटत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे केले. आता आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे दोन तुकडे, शिवसेनेचे दोन तुकडे, या पद्धतीनं तुकड्या तुकड्यांमध्ये हे मुख्य पक्ष विभागलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की जो एक संघ आहे आणि एका एका नेत्याच्या नेतृत्वाखाली हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष हा विकास करत आहे किंवा हा आपली वाटचाल करत आहे. आता ही वंचित बहुजन आघाडीसाठी अत्यंत चांगली अशी सुस्थिती होती. म्हणजे शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत, राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत आणि अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीचं जो कुठला जनाधार आहे हा जनाधार हा अत्यंत मोठा होता आणि परिणामकारक होता, प्रभावशाली होता. आणि विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडे म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडेच हे सामर्थ्य होतं की बाळासाहेब आंबेडकरच फक्त मतांचं हस्तांतरण करू शकतात. म्हणजे महाराष्ट्रामधल्या एकूण नेत्यांची या पद्धतीच्या सामर्थ्याची जर आपण चर्चा करायला सुरुवात केली तर आपल्या असं लक्षात येतं की अगदी शरद पवारांनी सुद्धा या पक्षाला किंवा या नेत्याला निवडून द्या म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना जरी सांगितलं असलं तरी सुद्धा शरद पवारांच्या म्हणण्यानुसार सुद्धा मतांचं हस्तांतरण होऊ शकत नव्हतं. किंवा शिवसेनेचे जे कुठले नेते आहेत त्यांच्याही मतावर मतांचं हस्तांतरण होत नाही. पण 2019 मध्ये किंवा त्याच्याही आधी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचं हे सामर्थ्य सिद्ध केलं होतं की त्यांच्या एका शब्दावर ते म्हणतील त्या नेत्यांकडे त्यांच्या जनाधाराचं त्यांच्या मतदानाचं हस्तांतरण होऊ शकतं. आता इतकी मोठी शक्ती आणि इतका मोठा अधिकार किंवा इतकं मोठं सामर्थ्य असलेला एकमेव पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामध्ये आज उभी राहत होती. आणि ही खरं म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीसाठी आणि फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकारणासाठी अत्यंत चांगली एक संधी होती. या संधीच्या आधारानंच बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्याची किंवा राष्ट्रवादी सोबत जाण्याची किंवा शिवसेनेसोबत जाण्याची एक चर्चा आणि जी कुठली चर्चा होत होती त्या चर्चामध्ये सामील होण्याची धडपड आणि सामील होण्याचा प्रयत्नही केला. पण आपल्याला हे माहित आहे म्हणजे जर तुम्ही राजकारणाचे चांगले जाणकार असाल तर दर निवडणुकीमध्ये जो कुठला फुले आंबेडकरी जनाधार असतो, जो कुठला आंबेडकरवादी जनाधार आहे, जो फुले शाहू आंबेडकरवादी जनाधार आहे, या फुले आंबेडकरी जनाधाराला प्रतिक्रियावादामध्ये अडकवणं, त्याला प्रतिक्रियावादी करणं आणि त्याला मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवणं, एकाकी पाडणं, एकटं पाडणं या पद्धतीचं राजकारण सातत्यानं महाराष्ट्रामध्ये घडत होतं. आणि त्याच पद्धतीचं राजकारण याही वेळेस त्यांनी सुरू केलं होतं. म्हणजे मतांची संख्या, मतांचा आधार किंवा मतांची गरज तर पडणारच आहे, पण जी कुठली युतीची चर्चा होत आहे ती युतीची चर्चा मात्र समान धर्मी होत नाहीये, समान पातळीवर होत नाही. खरं म्हणजे राष्ट्रवादीकडे जनाधार फारसा राहिलेला नाही, त्यांचा जनाधार नाही म्हटलं तरी अर्धा झालेला आहे. शिवसेनेकडे त्यांचा जनाधार राहिलेला नाहीये, शिवसेनेचा जनाधार हा अर्धा झालेला आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांचा जनाधार मात्र जसाच्या तसा आहे आणि तो पुन्हा स्थानांतरित होण्याच्या क्षमतेचा आहे. हे सामर्थ्य ओळखून खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे समान पातळीवर येऊन याची एक चर्चा व्हायला पाहिजे होती. किंवा काँग्रेसचे जे कुठले पटोले असतील किंवा काँग्रेसचे जे कुठले नेते आहेत हे नेते एकत्र येऊन एका समान पातळीवर येऊन एक समान कार्यक्रम उभा होणे, एक समान कार्यक्रम ठरणे आणि समान कार्यक्रम ठरवून या पद्धतीच्या युतीची चर्चा होणे किंवा या पद्धतीच्या जागा वाटपाची चर्चा होणे, या पद्धतीनं या युतीची चर्चा व्हायला पाहिजे होती. पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आणि भारताचंही लक्ष या युतीकडे लागून राहिलेलं होतं. आणि आपल्या असं लक्षात येत होतं की दरवेळेस चर्चेच्या वेळेस बाळासाहेबांना चर्चेत घेण्याऐवजी किंवा बाळासाहेबांच्या भूमिकांना चर्चेत घेण्याऐवजी किंवा बाळासाहेबांनी पाठवलेली माणसं जे नेते आहेत त्यांना चर्चेमध्ये घेण्याऐवजी त्यांना गृहीत धरून ही चर्चा होत होती. म्हणजे मागच्या अनेक वर्षाच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या पद्धतीनंच यावेळेसची चर्चा सुद्धा त्यांनी सुरू केली की बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांचा जनाधार आणि बाळासाहेबांचं जे कुठलं मतदान आहे
त्याला गृहीत धरणे आणि गृहीत धरून मग आम्ही सांगतो त्या पद्धतीनं वागा. म्हणजे खरं म्हणजे राष्ट्रवादीकडे ती शक्ती राहिलेली नाही, शिवसेनेकडे ती शक्ती राहिलेली नाही, काँग्रेसकडेही ती शक्ती राहिलेली नाही आहे. पण तरी सुद्धा बाळासाहेबांना मात्र त्यांनी गृहीत धरून त्या पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे की आम्ही मुख्य प्रवाहातले आहोत, आम्ही मुख्य पक्ष आहोत आणि तुम्ही मात्र बाहेरून आम्हाला पाठिंबा देतात किंवा तुम्ही आमच्यासाठी केवळ एक पाठिंब्याचं एक गणित घेऊन आलेले किंवा केवळ तुमच्या जनाधाराचा एक आधार घेऊन किंवा केवळ सहभागी होण्यासाठी तुम्ही आलेला आहात, तुम्ही चर्चेत किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची गरज नाही, अशी एक भूमिका घेऊन दरवेळेसची चर्चा ही होत होती. बाळासाहेब समानतेनं, समान धर्मानं, समान स्थानावर राहून समानतेनं ही सगळी चर्चा करू पाहत होते आणि बाकीचे जे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना हे पक्ष मात्र बाळासाहेबांना गृहीत धरून आम्ही सांगू त्या जागा, आम्ही सांगू ती ठिकाणं आणि आम्ही देऊ तेवढी पदं किंवा आम्ही देऊ तेवढ्या जागा, या पद्धतीची चर्चा त्यांनी नेहमी सारखी सुरू केली. आपल्या हे म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीचे जर तुम्ही चांगले अभ्यासक जाणकार असाल तर हे तुमच्या लक्षात येत असेल की मागच्या अनेक वर्षाच्या निवडणुकांमध्ये याच पद्धतीची नीती ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी वापरत होते. युतीची चर्चा सुरू करायची, ऐक्याची चर्चा सुरू करायची, ऐक्याची तर वेगळीच भानगड आहे, त्याची चर्चा खरं म्हणजे वेळ खूप होईल म्हणून ही सगळ्या गोष्टीची चर्चा मी या ठिकाणी करत नाही. पण निवडणुका आल्या की ऐक्याची चर्चा सुरू करणे आणि ऐक्यामध्ये गुंतवून ठेवून जनाधाराला भावनिक करणे, संवेदनशील करणे आणि मग बघा बाळासाहेब कसे ऐक्याला तयार नाही आणि मग बाळासाहेबच ऐक्याच्या विरुद्ध आहे असं म्हणून जे गावगावचे खेड्या पातळीवरचे, तालुका पातळीवरचे जे कुठले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते होते त्यांच्यासाठी एक मार्ग ओपन करून द्यायचा. कारण गावागावातले जे वंचित बहुजन आघाडीचे किंवा फुले आंबेडकरी चळवळीचे जे कुठले राजकीय नेते आहेत की जे दुय्यम तिय्यम स्तरावरचे जे राजकीय नेते आहेत, या राजकीय नेत्याशी संधान साधायचं आणि त्यांच्या आधारानं आणि बरेचदा काही जणांना विकत घेऊन सुद्धा, म्हणजे आता हे सुद्धा काही लपवण्याची गोष्टच नाही, तर बरेचदा या तृतीय, तिसऱ्या, चौथ्या स्थानावरच्या जे कुठले पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत त्यांच्याशी संधान साधणे की आता रिपाईची, वंचितची आणि बाळासाहेबांची ही युती आपली झालेलीच आहे, त्यामुळे आता बाळासाहेबांसोबत युतीची चर्चा ही चालूच आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला मतदान देण्याचं काही हरकत नाही, या पद्धतीचा एक चर्चा, या पद्धतीची एक चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरू करणं आणि हा जनाधार पळवणं, म्हणजे फुले आंबेडकरी राजकीय नेत्याच्या पाठीमागचा जनाधार पळवून घेऊन जाणं, या पद्धतीची चर्चा सुरू करणं, असं अनेक वर्षापासून फुले आंबेडकरी चळवळीतलं राजकारण हे अनुभवत आहे. म्हणजे रामदास आठवलेंच्या पाठीमागचा जनाधार पळवून घेऊन जाणं, बाळासाहेबांच्या पाठीमागचा जनाधार पळवून घेऊन जाणं, या पद्धतीची चर्चा सुरू करणं आणि जनाधार पळवण्यासाठी त्याचा वापर करणं, याच पद्धतीची खेळी यावेळेसही ते करत होते असं लक्षात आल्यामुळे बाळासाहेब एका समान अंतरावर राहून अत्यंत मुत्सद्दीपणानं बाळासाहेबांनी यावेळेचं राजकारण हाताळलेलं आहे. म्हणून मला हे एक नवं पर्व फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकारणामध्ये, वंचित बहुजन आघाडीच्या एकूण राजकारणामध्ये एक नवं पर्व या निमित्तानं सुरू होतंय या राजकारणामध्ये आणि या इलेक्शनच्या निमित्तानं 2024च्या निमित्तानं सुरू होतंय असं मला वाटायला लागलं. लाचार दलित राजकारणाकडनं, म्हणजे दलित लाचार राजकारणाकडनं मुसद्दी राजकारणाकडे आपण वळतोय, आपण मध्यवर्ती राजकारणाकडे वळतोय, आपण सत्ता केंद्रीय राजकारणाकडे वळतोय आणि सत्तेच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांकडे आपण वळतोय. आपण आपलं राजकारणच मध्यवर्ती राजकारणामध्ये आणतोय. खरं म्हणजे हे आपण फार आधीच करायला पाहिजे होतं, पण या चळवळीच्या विद्वानांनी हा स्टँड न घेतल्यामुळे, ही भूमिका न स्वीकारल्यामुळे आणि त्यांनी त्यांची राजकीय प्रगल्भता ही नीटपणे जोखून न घेतल्यामुळे आम्हाला हे भान इतक्या उशिरा आलेलं आहे असं लक्षात येतं. आणि हे भान सुद्धा लक्षात येण्यासाठी राजकीय नेत्यालाच या सगळ्या चळवळीला ओढून न्यावं लागलं आणि त्यामुळे परत हे राजकीय भान आता आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागलेले हे लक्षात येतं. खरं म्हणजे या देशामध्ये फुले आंबेडकरी विचारधारा, फुले आंबेडकरी चिंतनाची बहुजन सुखाय बहुजन हिताय विचारधारा आणि वैदिकांची विषमताधिष्ठित विचारधारा याच्यामध्येच मुख्य संघर्ष होण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर आता मध्यवर्ती प्रवाहामध्ये येत असू, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या निमित्तानं असो किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या मुत्सद्दी राजकारणामुळे, म्हणजे बाळासाहेबांच्या मुत्सद्दी राजकारणाचे अनेक किस्से आणि अनेक उदाहरणं या ठिकाणी देता येतील. म्हणजे इव्हन आता एक उदाहरण म्हणून मी सांगतो या ठिकाणी की 2 टप्पे लोकसभेच्या
2024च्या निवडणुकांचे 2 टप्पे आटोपलेले आहेत, संपलेले आहेत. अजून काही टप्पे, 3 टप्पे हे आपले बाकी आहेत. पण 2 टप्पे संपल्यानंतरच आत्ताच बाळासाहेब स्टेजवरनं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची आणि आपली युती होऊ शकते आणि आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत, या पद्धतीचं स्टेटमेंट, या पद्धतीचं विधान बाळासाहेबांनी लोकांसमोर पुन्हा एकदा नव्यानं टाकलेलं आहे. मला असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत मुत्सद्दीपणाने यावेळेस राजकारण करत आहेत. म्हणजे बाळासाहेबांनी यावेळेस मोदी शहाच्या विरुद्धचा स्टँड अतिशय जबरदस्त घेतलेला आहे. बाळासाहेबांनी म्हणजे बीजेपी आणि RSS यांच्यामध्ये जो एक अंतर्गत ताणतणाव आहे त्यालाही बाळासाहेबांनी ऍड्रेस केलेला आहे. आणि RSSनी मोदीचं वर्चस्व हे RSS वर लादलं जात आहे. त्यामुळे RSSला जर मोदीचं वर्चस्व नाकारायचं असेल तर त्यांनी मोदीच्या राजकारणाच्या विरुद्ध स्टँड घेतला पाहिजे, असंही स्टेटमेंट बाळासाहेबांनी मधल्या काळामध्ये केलंय. तेव्हा हे अत्यंत मुत्सद्दी राजकारण बाळासाहेब या ठिकाणी करतायत. बाळासाहेब हे यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल, या सगळ्या पक्षांना ऍड्रेस करत आणि त्यांच्या ज्या कुठल्या नरम जागा आहेत या नरम जागा शोधून त्यांच्यावर हल्ले करत आहेत आणि त्यांच्या ज्या कुठल्या नरम जागा आहेत त्यांना ते ऍड्रेस करत आहेत आणि आपल्या राजकारणाचं वेटेज, आपल्या राजकारणाचं स्थान, आपल्या राजकारणाची अढळ अशी एक जागा ते निर्माण करताय आणि मध्यवर्ती राजकारणामध्ये ते या राजकारणाला घेऊन आलेले आहेत. तेव्हा हे एक मोठं स्थित्यंतर आहे फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकारणामधलं. 2 टप्पे झालेले आहेत, अजून काही टप्पे बाकी आहेत. या काळामध्ये फुले आंबेडकरी राजकारण आणि फुले आंबेडकरी विद्वानांनी त्यांची भूमिका आणि त्यांचा अभ्यास हा पुन्हा एकदा पडताळून घेतला पाहिजे. भाजपला मदत करणारा राजकारण हा आरोप कुणाचा असू शकतो? म्हणजे एवढं साधं आपल्या विद्वानांना आणि विचारवंतांना कळत नाही का की बाळासाहेब आंबेडकर हे भाजपला मदत करतात, असं स्टेटमेंट केल्यामुळे कुणाचा फायदा होतो? एकतर बाळासाहेब मायनस होतात आणि काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या पत्त्यावर मतदान जातं. म्हणजे राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं मतदान वाढावं याच्यासाठीचा केलेला हा राजकीय प्रचार आहे. हा राजकीय प्रचार या पद्धतीचा म्हणजे राजकीय प्रचार हा राजकारणामध्ये होतो हे न समजण्या इतके फुले आंबेडकरी विद्वान विचारवंत आपण म्हणजे इतके असमंजस आहोत का, इतके असमजूतदार आहोत का की आपल्याला या साध्या साध्या गोष्टी कळत नाही? म्हणून लक्षात घ्या की बाळासाहेबांना मायनस करणारी जी कुठली स्टेटमेंट येतील ही काँग्रेसचा जनाधार वाढवणारी स्टेटमेंट आहे. आणि काँग्रेसला याचा राग बाळासाहेबांच्या प्रस्थापित होण्याचा, बाळासाहेबांच्या मूळ पदावर येण्याच्या या राजकारणाचा राग राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला येणं साहजिक आहे. काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे का मायनस झालेत? कारण काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा जो जनाधार होता, जो पूर्वापार चालत आलेला जनाधार होता, जो 40-50 वर्ष यांचा जो जनाधार होता काँग्रेसचा, हा जनाधारच मुळात दलित, मुस्लिम, ओबीसी या प्रकारचा होता. आणि या जनाधाराच्या आधारावरच काँग्रेस 40-50 वर्ष सत्तेमध्ये होती. आता आपल्या असं लक्षात येतं की मागच्या 20-25 वर्षापासनं हा जो काँग्रेसचा जनाधार आहे, दलित, मुस्लिम आणि ओबीसी, हे तीनही जनाधार त्या पक्षाचे नेते काढून घेत आहेत. म्हणजे आपल्याला हे माहित असायला पाहिजे. आपण खरं म्हणजे अभ्यासक आहोत चळवळीचे, विचारवंत विद्वानांना माझं खास आव्हान आहे की सगळ्यात पहिलं जनाधार जर कोणी काढून घेतला असेल काँग्रेसचा तर तो शिवसेनेने काढून घेतलाय. म्हणजे शिवसेना ही ओबीसी बेस पक्ष होता. म्हणून काँग्रेसकडे ओबीसीचा असलेला जो जनाधार आहे हा शिवसेनेने त्यांच्याकडे घेतला, काँग्रेस मायनस झाली. दुसऱ्या पातळीवर आपल्याला असं दिसतं की बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व उदयास आलं आणि काँग्रेसकडे असलेला जो दलितांचा जो जनाधार होता, जो की बाळासाहेबांच्या राजकारणामध्ये येण्यापूर्वी सगळ्या आमच्या फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकारण्यांनी, दलित राजकारण्यांनी हा पूर्णपणे काँग्रेसमध्ये जनाधार जो आहे हा पूर्णपणे काँग्रेसमध्ये विसर्जित करून टाकला होता. हा विसर्जित झालेला फुले आंबेडकरी चळवळीचा जनाधार हा बाळासाहेब आंबेडकरांनी काढून घेतला. लक्षात घ्या, ओबीसी जनाधार शिवसेनेनी काढून घेतला, दलित जनाधार किंवा जो बौद्ध जनाधार असेल,
जो फुले आंबेडकरी चळवळीचा जनाधार आहे हा बाळासाहेब आंबेडकरांनी काढून घेतला, शिवसेनेनी काढून घेतला, काँग्रेस मायनस झाली. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जनाधार काढून घेतला, त्यांचा जनाधार त्यांच्याकडे वळवला, काँग्रेस पुन्हा मायनस मध्ये आली. आणि तिसऱ्या पातळीवर ओवेसींनी मुस्लिम जनाधार काढून घेतला, पुन्हा काँग्रेस मायनस मध्ये गेली. काँग्रेस ही त्यांच्या गुणांनी मायनस होत चाललेली आहे. आमच्या विटांच्या आधारावर तुम्ही जो महाल उभा केला होता त्या महालातल्या आमच्या विटा आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि आता आम्हाला आमचं घर उभं करायचंय, आम्हाला आमचा महाल उभा करायचा आहे, आम्हाला आमचा पक्ष उभा करायचा आहे. तेव्हा आमच्या ज्या विटा तुम्ही वापरलेल्या होत्या, आमचा जो जनाधार तुम्ही वापरलेला होता, हा जनाधार आमचा आम्ही काढून घेतलाय. आता याच्यामध्ये काँग्रेस जर मायनस झाली असेल तर त्याला फुले आंबेडकरी राजकारण जबाबदार कसं? तुम्हाला तुमचा जनाधार गोळा करायचा तो करा, कशा पद्धतीने करायचा असेल. एक तर भाजपच्या धर्मांध राजकारणाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कर्मठ धर्मांधतेच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या हिंदू धर्मांधतेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमचं सौम्य हिंदुत्व पुढे आणलं होतं आणि या 2024च्या राजकारणामध्ये तुमच्याकडे कुठलाही अजेंडा नव्हता काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीकडे किंवा या काँग्रेस राष्ट्रवादी याकडे कुठलाही मुद्दा, राजकीय मुद्दा नसल्यामुळे कर्मठ हिंदुत्व विरुद्ध सौम्य हिंदुत्व हा तुमच्या राजकारणाचा आणि तुमच्या 2024च्या राजकारणाचा अजेंडा होता. म्हणजे तुमच्या राजकीय अजेंड्यावर कधीच भारतीय राज्यघटना नव्हती. तुमच्या राजकीय अजेंड्यावर काय होतं की कर्मठ हिंदुत्वाच्या विरुद्ध सौम्य हिंदुत्व. आणि अजूनही जर राहुल गांधी ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करत आहेत किंवा राहुल गांधी ज्या पद्धतीनं दिसलेत लोकांना, राहुल गांधीच नाही, अगदी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी सुद्धा, काल परवा प्रियंका गांधीचं हनुमानाची गदा घेतलेला एक फोटो हा व्हायरल झालेला आहे. म्हणून तुमच्याकडे राजकीय अजेंडा म्हणून किंवा राजकीय मुद्दा म्हणून जो कुठला मुद्दा होता हा कर्मठ हिंदुत्व विरुद्ध सौम्य हिंदुत्व या पद्धतीचा होता. भारतीय राज्यघटना बदलण्याचा मुद्दा हा तुमच्या राजकीय अजेंड्यावरच नव्हता. भारतीय राज्यघटना बदलण्याचा मुद्दा हा तुमच्या राजकीय अजेंड्यावर कधी आला? जेव्हा बाळासाहेबांसोबतच्या बैठका तुमच्या बिघडत होत्या किंवा ज्या समानतेनं बाळासाहेबांना तुम्ही वागवायला पाहिजे होतं, समान स्थान द्यायला पाहिजे होतं, ते स्थान आणि ती प्रतिष्ठा बाळासाहेबांना मिळत नसल्यामुळे बाळासाहेब स्वतःचं एक वेगळं गणित घेऊन चालायला लागले. तेव्हा बाळासाहेबांवर दबाव आणण्यासाठी तुम्ही भारतीय राज्यघटना बदलण्याचा मुद्दा हा राजकीय अजेंड्यावर आणलेला आहे. लक्षात घ्या की भारतीय राज्यघटना बदलणे हा मुद्दा कधीही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या राजकीय अजेंड्यावर नव्हता. तोपर्यंत नव्हता जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांसोबत त्यांची चर्चा सुरू होती. पण जिथून बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा ही विस्कटत चालली होती किंवा राजकीय चर्चा ही थांबत चालली होती आणि बाळासाहेब स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करू लागले होते, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांवर राजकीय दबाव आणि सामाजिक दबाव आणण्यासाठी तुम्ही भारतीय राज्यघटना बदलण्याचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर आणलेला आहे. आणि आता तर तो इतक्या राजकीय अजेंड्यावर आलेला आहे की इव्हन महाराष्ट्रामध्ये मोदी आणि शहा जरी आलेत तरी त्यांना सुद्धा आम्ही भारतीय राज्यघटना बदलणार नाही अशी भूमिका घ्यावी लागत आहे. ते इतकं राजकीय अजेंडा, म्हणजे तुम्हाला सुद्धा बाळासाहेबांवर दबाव आणण्यासाठी म्हणून तुम्ही जो राज्यघटना बदलण्याचा मुद्दा आणला तो तुम्हाला आता राजकीय मुद्दा म्हणून सापडायला लागला आणि तुम्ही वापरायला लागलेला आहात. हा कधीच प्राधान्यानं तुमचा प्राधान्यक्रमाचा मुद्दा नव्हता आणि नाही, आजही नाही. जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे समर्थक असता, जर तुम्ही सर्व धर्म समान भावनेचे प्रवर्तक असता, आग्रही असता, जर तुम्ही धर्मनिरपेक्षतेचे आग्रही असता, जर तुम्ही समाजवादी मूल्यांचे आग्रही असता, जर तुम्ही लोकशाही गणराज्याचे आग्रही असता, म्हणजे पर्यायानं तुम्ही जर भारतीय राज्यघटनेचे समर्थक असता, तर तुम्ही एकही मुस्लिमांचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये दिलेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकही मुस्लिम उमेदवार, लक्षात घ्या, मी आधी जे म्हणालो की कर्मठ हिंदुत्व वर्सेस सौम्य हिंदुत्व, आणि सौम्य हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्या राजकीय अजेंड्यावर असल्यामुळे त्यांना मुस्लिम उमेदवार देणं हे गैरसोयीचं वाटलं आणि त्यांनी मुस्लिम उमेदवार टाळलेत. जी माणसं आता भारतीय राज्यघटनेचे समर्थक म्हणून मांडणी करायला लागलेले आहेत, ती माणसं भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर त्याच्यातली मूल्य आहेत. भारतीय राज्यघटना म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य ही मूल्य आहेत. या मूल्यांचा स्वीकार करायचा आहे.
तेव्हा या मूल्यांचा स्वीकार करणं आणि या मूल्यांचे जर तुम्ही समर्थक असता तर तुमचा एकही उमेदवार हा तुम्ही मुस्लिम का नाही घेतला? ज्या अर्थी तुम्ही मुस्लिम उमेदवार घेतला नाही त्या अर्थी तुम्ही भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्य, लोकशाही गणराज्य ही मूल्य तुम्ही स्वीकारताय का? आणि जर तुम्ही हे मूल्य स्वीकारत नाही तर तुम्ही खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे समर्थक आहात का? इथं भारतीय राज्यघटनेच्या समर्थक फक्त एकच पक्ष आणि एकच चळवळ असू शकते, ती फुले आंबेडकरी चळवळ, आणि तीच या देशाची मुख्य धारा सुद्धा असू शकते. आज वंचित बहुजन आघाडी हे या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेला पक्ष आहे आणि मुख्य प्रवाहाचं राजकारण करणारा पक्ष आहे. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडींनी किमान 4 ते 5 उमेदवार हे मुस्लिम उमेदवार दिले. हे असतं भारतीय राज्यघटनेचं समर्थन करण्याचं लक्षण. केवळ तोंडाची वाफ दवडणं म्हणजे भारतीय राज्यघटनेचं समर्थन कर, हे आमच्या फुले आंबेडकरी चळवळीच्या विद्वानांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी आणि जे बीजेपीला बाळासाहेब मदत करतायत असं म्हणणारे जे कुठले विचारवंत विद्वान आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की यांचे भारतीय राज्यघटनेचं समर्थन हे अत्यंत तकलादू आहे, खोटं आहे, फसवं आहे. ते जर फसवं नसतं तर त्यांनी या देशाची सर्व धर्म समभावता, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाचा समाजवाद, या देशाची लोकशाही मूल्य जपणारं एक चित्र हे समाजासमोर उभं केलं असतं आणि ते उमेदवारीमधनं उभं केलं असतं. हे उमेदवारीमधनं उभं केलेलं नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही बाब प्रामुख्यानं फुले आंबेडकरी चळवळीमध्ये राहून बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणांना विरोध करणारे जे कुठले विचारवंत विद्वान आहेत त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा हा मुद्दा आत्ता राजकीय अजेंड्यावर आलाय आणि राजकीय अजेंड्यावर म्हणजे बाळासाहेबाच्या निमित्तानं का होईना पण राजकारणाच्या अजेंड्यावर या पद्धतीची चर्चा ही बाळासाहेबांच्या राजकारणामुळे सुरू झालेली आहे. आणि हीच भूमिका या देशाचा जो कुठला क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे हा क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष अधोरेखित करणारा आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे फुले आंबेडकरी चळवळीच्या विद्वानांनी, विचारवंतांनी, की त्यांची राजकीय प्रगल्भता ही वाढवली पाहिजे. कुणाचं विरोधी पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेलं स्लोगन, त्यांनी निर्माण केलेला कार्यक्रम, त्यांनी निर्माण केलेली उद्दिष्टे, त्यांनी निर्माण केलेले ज्या घोषणा आहेत या घोषणा फुले आंबेडकरी चळवळीच्या विद्वानांच्या, विचारवंतांच्या घोषणा होऊ शकत नाही. तुम्ही जर या पद्धतीच्या घोषणा आणि विधानं करू लागलात तर तुम्ही फुले आंबेडकरी चळवळीचे मोठे विरोधक ठरणार आहात, विध्वंसक ठरणार आहात. आणि जी कुठली मुख्य धारा आहे या देशाची क्रांती प्रतिक्रांतीची, या क्रांती प्रतिक्रांतीच्या या मुख्य धारेमध्ये तुम्ही कुणाचं समर्थन करता आणि कुणाचा विरोध करताय याबद्दलची ही सजगता आणि याबद्दलचंही भान जर तुमच्याकडे नसेल तर आपण खरंच फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विचारवंत विद्वान आहोत का हेही आपण तपासून घेतलं पाहिजे. तेव्हा यापुढे तुम्ही फुले आंबेडकरी चळवळीच्या मूळ प्रवाहासोबत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतोय. आपलं राजकीय भान जागृत ठेवाल आणि ते राजकीय भान जागृत ठेवून विधान कराल ही सुद्धा मी अपेक्षा करतोय. आपली प्रगल्भता वाढवाल आणि फुले आंबेडकरी चळवळीच्या मुख्य प्रवाहाला बळ द्याल, सामर्थ्य द्याल आणि समर्थ कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझं हे विवेचन या ठिकाणी थांबवतो. मला बहुजन संघटक आणि त्याचे प्रवक्ते राहुल खांडेकर यांनी ही भूमिका मांडण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली तेव्हा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतोय. या चर्चेमध्ये जे लोक सहभागी झाले आहेत त्या सगळ्यांबद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतोय आणि फुले आंबेडकरी चळवळीचा एक अभ्यासक म्हणून, एक समर्थक म्हणून, अभ्यासक म्हणून या देशाची मूलधारा असलेल्या फुले आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक म्हणून मी आपल्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतोय आणि माझं हे संभाषण थांबवतो. धन्यवाद. जय भीम.